पहाटेच्या शपथविधीनंतर शरद पवारांकडे परत या असं दादांना सांगितलं होतं असं म्हटलंय छगन भुजबळांनी। अजित पवारांच्या घरी जाऊन त्यांना सांगितलं होतं दादा चुकले असतील पण त्यांना परत घ्या असं मी पवारांना सांगितलं असं भुजबळांनी म्हटलंय। मग या सरकारमध्ये दादांना उपमुख्यमंत्री करा असंही सांगितल्याचं भुजबळांनी म्हटलेलं आहे। प्रत्यक्ष अजितदादांच्या घरी गेलो की तुम्ही असं करू नका, तर तुम्ही जे आहे आता हे सगळं सोडून द्या आणि पुन्हा येता पवार साहेबांकडे परत या। आमची जी राष्ट्रवादी काँग्रेसची जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये सर्व आमदार हजर होते। त्यावेळेला मीच ठराव मांडला की अजितदादा ठीक आहे चुकले असतील परंतु त्यांना परत आपल्या पक्षामध्ये आपण घेतलं पाहिजे। एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री कुणाला करायचं यावेळेला सुद्धा जे आहे मी सांगितलं अजितदादांनाच उपमुख्यमंत्री करा हे सुद्धा मी सांगितलं। आता त्याच्यामुळे काही लोक ज्यांना माझ्याबद्दल थोडासा राग सुद्धा त्यांना आला, परंतु मला त्यावेळेला ते योग्य वाटलं। आता काल त्यांनी जे काही सांगितलं त्याचा रोख कुणाकडे होता आम्हाला तर काही कल्पनाच नाही, ते त्यांनाच विचारा।